पत्नीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. ती आठवती आपल्या मुलाला, पण आपल्या समोर दाखवत नाहीये गिरिजा. पण तरी सुद्धा दुःख आहे ना. अशा वेळी श्रीकृष्ण येऊन राहिला त्यांच्याजवळ. श्री एकनाथ सदमी. का बरं? तर एकनाथांचा भक्तिभाव होता आणि सद्गुरुनाथांच्या चरणी दृढ विश्वास होता. या दोन गुणांवर तो श्रीकृष्णही फायदा हो. माधवजी सर्व कामही करितो. गंगेचे पाणी कावडी भरतो. राम राम हरे हरे राम 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 देव दयाचा अंतिला स्वयं संचय त्याचे एकदा परत म्हणताय, एका जनार्दनी गुरु हा देव. मी जसं म्हटलं गुरुदेव गुरु हा देव. येथ नाही का संशय, गुरु परमात्मा परेशी, गुरु परमात्मा परेशी. ह्या सद्गुरुनाथांच्या पुण्याईचं स्मरण आपण करूया. त्यांच्या वर्षावामध्ये, गुरुकृपेच्या वर्षावामध्ये आपण राहतोय. त्यांचे आशीर्वाद मागूया. आपण भाग्यवान. किती पार्टीला न जाता, विशींना न जाता, अजून कुठे न जाता सत्संगाला येणं आणि चांगलं श्रवण करणं. कारण श्रवण किती टोळ्याचं मी कानातलं घातलंय किंवा किती डायनॉक्स माझ्या कानात आहे, त्यापेक्षा किती सद्गुरु वचन माझ्या कानावर आहे हे महत्वाचं. किती टोळ्याच्या पाटल्या बागड्या आहेत यापेक्षा कलानं मी माझ्या काय देतोय. देता देता एखादा घेता घेता दुसऱ्याचे हात सुद्धा आपण घ्यावे आणि ते परत आपण देऊयात. कारण का होतं? कारण ते दुसऱ्यांना देताना, प्रचार प्रसार करताना हे या संपूर्ण गुरु परंपरा, शिष्य परंपरेला कळलेलं आहे. हेच आहे की आपण देत असताना आपणच परत परत त्याने विचार करतो आणि आपणच वाढवत असतो. आपण जेव्हा घेतलं त्याच्यानंतर आपण जेव्हा देतो तेव्हा आपण तिथे असतो, ते आपण तिथं गेलेले असतो. कारण एवढा मी विचार केलेला असतो, एवढं मी मनन केलेलं असतं, एवढं मी चिंतन केलेलं असतं, एवढं मी ध्यान केलेलं असतं. माझी शक्ती ही माझी एकवटलेली असते. आणि प्रेम करावं. गुरु होण्याचे चार गोष्टी, 4 गुण आवश्यक आहेत असं ह्याला कोणाला आळंदीला गोविंदगिरी त्यांच्या भाषणात मी ऐकलं 4 आहेत. एक तर शास्त्राचं ज्ञान हवं तुम्हाला. जे लोकांना तुम्ही देणार आहात, ते तुमच्या शिष्यांना तुम्ही देणार आहात, ते शास्त्राचं ज्ञान पाहिजे. ते ज्ञान कसं द्यायचं याचं साधन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कोणत्या मार्गानं आपल्याला ते ज्ञान पुढे प्रसारित करायचं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. आपल्या शिष्याबद्दल विलक्षण प्रेम, आत्मीयता कळवलं पाहिजे. अरे तिला हे सांगू का, तिला हे अजून सांगायला पाहिजे. हे मग मला आठवलं, हा आता तू हे कर. माझ्या कीर्तनाच्या बाई आता तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी बोलताना मी म्हटलं मला गुरु फार छान मिळाले आहे. त्या म्हणजे संत साहित्यिकांना ते गोळे एखादा अभंग मिळाल्यावर त्या अभंगाचं निरूपण कसं करावं हे त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांच्या अशा बोलायच्या म्हणजे तिचं कुठे कीर्तन बरं. त्यांनी अजून एक सांगितलं की जिथे तुला कीर्तनाचं निमंत्रण मिळतं ना ती जागा तुझी सेवा मागते असं समज आणि तिकडे कीर्तन जा. हेही त्यांनी मला सांगितलं. पण मग त्यांच्या डोक्यात असायचं, हा अंजली आता तयार करायचं असेल ना, अंजलीचा अरे मी हा विषय सांगितला, आज मला सुचला घरावर अगं अंजली ते आहे ना त्या आपल्याला तू असं बोललीस तर आणि असा विषय दिला असता. आपण की आपल्याला असं गुरु, असे सद्गुरू मिळाले, त्यांची वचनं आणि आज सीडीच्या आणि ग्रंथांच्या रूपानं हे आपल्या बरोबर सातत्याने आहे. म्हणून मी म्हणतो गुरु विचार, गुरु विचार अखंड मनात आपल्या पाहिजे. म्हणजेच ते गुरुचं सान्निध्य आपल्या बरोबर असणार. अखंड माझ्या पाठीमध्ये माझा गुरु आहे.
घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या हातून चुका होणार नाही आणि चुका झाल्या तर देवी भक्तांना सुद्धा जसे जगात भक्तांनी एकता आणि दान करतो तेव्हा ते आपण अधिक मिळवत असतो हे नक्की आहे. आता वेळे आपण करत नाही, नाहीतर दान करी रे गुरुधन ती पावन, दान करी रे गुरुधन ती पावन, दान करी रे गुरुधन ती पावन. हे करताना सत्संगाचा प्रमुख महिना म्हणजे असं नाही, आजूबाजूची मुलं आहेत ना त्यांना सांगा, आपल्या कोणी मैत्रिणी आहेत त्यांना सांगावं ते विचार. दररोज एक दोन विचार आपण एकमेकांना सांगू का? अजून पुढच्या लोकांना आपण सांगूया का? आपण आजूबाजूच्या लोकांना जे जे आपण असे खावे ते ते इतरांना सांगूया का? हा प्रचार प्रसार ही तळमळ ह्या लोकांच्या मध्ये होती. सद्गुरुनाथ माधवरावांची होती, सुप्रभातांची होती. हेच कार्य आपण पुढे घेऊया असं नाही वाटत आहे. ताईंच्या सत्कारानंतर आता त्यांना तबल्याची साथ करणार ओंकार दादाजी. ओंकार लहानसा असा आहे, पण वयाच्या 4थ्या वर्षापासून 2.5व्या वर्षापासून तबल्याला शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्या अवघड वयामध्ये सुद्धा एका ठिकाणी बसून तबल्याचं शिक्षण त्यांनी
पंडित नचिकेत मेहताळे यांच्याकडनं घेतलेला आहे. युनिव्हर्सिटीमधनं B.Com फर्स्ट इयरला आहे. CA प्रोफेशनसाठी तो अभ्यास करतो आहे. आणि अनेक महोत्सवांमध्ये त्यांनी कीर्तनकारांची, दिग्गज कीर्तनकारांची सुद्धा साथ केलेली आहे. कारण अतिशय विदर्भी आहे, कारण बालपणूच तसं आहे. आई सुद्धा कीर्तनातली आहे, आई सुद्धा कीर्तन करते आणि तिनं ते संस्कार त्याच्यावर केलेले आहेत. नाहीतर काय होतं, मुलाची थाप तबल्यावर चांगली लागली ना की तो कबड्डी थापा मला पण अनेक वेळा हा अनुभव असतो. नाही मी अरे ते आहे होय, तुमच्याकडे किती पिलारी, तुमच्याकडे किती पिलारी, बरं नाही त्यापेक्षा ना मला जरा बोलून आई मी आणि मला लक्षात येतं की विश्वास कार्यक्रमात तसं हुंकारचं नाही आहे. अजूनही जमिनीवर आहेत, सगळेजण त्याचं कौतुक करतात. हा समोर ओंकार जोशी. सभादेवीची साथ करणाऱ्या प्रांजली ताई प्रार्थने. प्रांजलीची आणि माझी ओळख एका कीर्तनातच झाली होती आणि तेव्हापासून मी अखंड अशी ओळख नाट्यधारा हा माझा ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये प्रांजली आपल्याला साथ करत असते. स्वतः अनेक ठिकाणी ती सुगम संगीताचे क्लासेस घेते. नुकताच तिचा दुबईला प्राप्ती झालेला आहे. त्यामुळे अखंड ती वाजवत विंडत असते आणि ज्ञानदानाचं ती काम करत असते अशी मी सांगते. पूजनीय सुषमाताईंचे सगळे ग्रंथ ईबुकवर उपलब्ध करून देण्यामध्ये श्रीयुत मंदारदादा जोगळेकर आणि त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य आपल्याला मिळाले. त्यासाठी त्यांचे मी आभार मानते आणि त्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार छानसं रोपटं देऊन करते. त्यांच्यापैकी कोणी आलंय का? नाही आलं, कोणी आलं नाही. ठीक आहे, आपण त्यांना पोचवूया आपल्याकडनं. सत्कारानंतर आता अंजली त्यांचा परिचय करून देते. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या कीर्तनकार हरिभक्त परायण सौ अंजलीताई कर्नाटकर या BA इंग्लिश, BJ पत्रिकारिता आणि संगीत अलंकार या पदव्या संपादितांनी केलेल्या आहेत. त्या CIE केम्ब्रिज लंडनच्या मान्यताप्राप्त नाट्य प्रशिक्षिका तसेच कीर्तनकार आणि एकपात्री कलाकार आहेत. जननी म्हणजे आईच्या वात्सल्याची विविध रूपं आणि स्त्री विविधा म्हणजे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा असे एकपात्री प्रयोग त्या करतात. भारतात आणि परदेशातही नाट्य आणि कीर्तन कलेचे सादरीकरण त्यांनी केले आहे. हिंदी आणि इंग्रजीमधून देखील त्या कीर्तन करतात. हा त्यांचा मोठा विशेष आहे. राज्य नाट्य स्पर्धेत एकाच वर्षी अभिनयाची 3 रौप्य पदकं मिळवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यावेळी 35 वर्ष नाट्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांना अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन यासाठी पारितोषिके मिळालेली आहे. त्यांनी अनेक विषयांवरचे बहुविध कार्यक्रमांचे सादरीकरण केलेले आहे. अंजलीताईंना मराठी नाट्य परिषदेचा दिवाकर स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच कीर्तन स्वरमंजुषा ही उपाधी पुण्याच्या श्री नारद मंदिराने दिली आहे. त्यांचे शास्त्रीय सुगम संगीत आणि कीर्तनाचे ऑनलाईन क्लासेस आहेत. आता या करोनापासून या गोष्टी खूप आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे काम सोपं होत आहे. पौराणिक, ऐतिहासिक, संत आणि सामाजिक विषयांवरही त्या कीर्तने करतात. मुलांसाठी नाटक, गाण्याची शिबिरे घेतात. ड्रामा इन इंग्लिश हा 6 महिन्यांचा उपक्रम त्यांच्याकडून नुकताच पूर्ण होते आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अंजलीताईंना मी कीर्तनाचा आता उत्तरंग सादर करण्याची विनंती करते. कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण नमस्कार करूया. शंकराचा डमरू बोले गणपती राघव राजारा.
शिवकालीन समय होता. मिरजेसारखं शहर आहे. मिरज हे आदिलशाहीचं मुख्य ठाणं. त्यामुळे मोठं शहर, त्यामुळे वर्दळ भरपूर असायची. वाडे पुढे बांधून लोक राहत होते. मौलवींची जशी दास चालायची तशी कुठेतरी श्रीराम जयराम जय जयरामाची धूम पण चालायची. एका अंगणामध्ये तुळशी वृंदावनासमोर एक 16-17 वर्षाची मुलगी काहीतरी पोथी वाचत होती. तिच्या कानावर स्वर आले, देहेच्या गीता कीर्ती मागे राहावी, मना सज्जना हेची क्रिया करावी, मना चंदनाचे परित्वार झुजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. त्या मुलीने वर बघितलं तर एक बलदंड संन्यासी दारामध्ये उभा होता. भव्य कपाळ, तेजस्वी नेत्र, धारदार नाक, माथ्यावर जटा, छातीवर दाढी गुळतीये. भेदत गडगडाट जसा व्हावा ढगांचा तसा त्याचा आवाज होता, जय जय रघुवीर समर्थ. लक्षात आलं भिक्षेसाठी आलंय कोणतरी, आणि म्हणून उठली आणि आज जायला पहिली भिक्षा आणण्यासाठी तेवढ्याच कानावर शब्द आले, थांबून आम्हाला आज इतर धान्य भिक्षा नकोय बरं. आम्हाला तुंबा भरमज पायस द्यावे. दूध हवंय, तुंबा आहे ना माझं कमंडलू, तेवढा दे. कशासाठी? तुंबा भरमज पायस द्यावे, पैसे बोलले स्वामी. तुंबा भरमज पायस द्यावे, पैसे बोलले स्वामी. सासू बोले हनुमंताच्या, सासू बोले हनुमंताच्या. त्यांना म्हणा दुसरं काही हवंय का विचार. आज शनिवार आहे, आमच्याकडे सुद्धा मारुती राहायला अभिषेक आहे बरं, आणि त्यासाठी आमचंही दूध राखून ठेवलंय. दुसरं काही हवं असेल तर कर. किती तिखट काम होते. आज स्वयंपाकघरात होती, पण दाराशी कोण आलं ते लगेच तिच्या कानावर ते पोचलं आणि तिने सांगितलं. एका बाजूला संन्यासी महाराज, दुसऱ्या बाजूला सासूबाई, आणि मध्ये ती बेना नुसती भूकमळली. काय करावं, यांना काय सांगावं, त्यांना काय सांगावं असा विचार करते. स्वामींनी ओळखलं, समर्थ होते, त्यांनी ओळखलं, हसले, म्हणाले, असू दे मुली, हरकत नाही, मला दुसरं काही नको. पण मुली, तू वाचतेस? अक्षर ओळख आहे तुला? हो, अक्षर ओळख आहे. वाचता येतं ना मला? वेळा दिलं उत्तर. काय वाचतेस? भावार्थ रामायण. समजतं तुला? गोष्टी कळतात, पण ते सगुण निर्गुण ब्रह्म हे नाही समजत मला. कोण सांगेल? पुराणिक कोण विचारलं तर म्हणतात, मी इथे पुराणासाठी येतो, गोष्टी सांगण्यासाठी येतो, तुझ्या शंका दूर करण्यासाठी येत नाही. मला कुणीच हे सांगत नाही. त्यामुळे हे सारं वाचन ना अर्धवट वाचतं. कोण सांगेल मला? समर्थ असे म्हणाले, आता मी सांगेन, मला विचार. खरंच सांगाल तुम्ही? हो, विचार का प्रश्न. पेनाने क्षणभर विचार केला आणि म्हणायला की, नमो शारदा सुंदरी वागीश्वरी, प्रश्न करी श्रोता वक्तयासी पुसे, जीव हा कवळ. शिवाचे लक्षण सांगा स्वामी. वेणा काव्यामध्ये बोलत होते. समर्थ थक्क झाले. म्हणाले, नमो वेद माता, नमो त्या अनंता. प्रश्न आता
25 प्रश्न तिने विचारले आणि समर्थांनी काव्यामध्ये हे प्रश्नोत्तरं चालली होती. समर्थ थक्क होत होते. काय वाचन, प्रत्येक गोष्ट वाचताना जिथे जिथे अडकलं नाहीये झालेला सोडून देऊन जाऊया पुढे असं केलं नाही. तिने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केलेली होती आणि ती ते सगळं विचारत होती. तेही काव्यामधनं अलौकिक प्रतिभा आणि बुद्धिमत्तेची मुलगी आहे हे समर्थांच्या लक्षात आले. हे जी ब्रह्मपूर्ण दासवय, दास म्हणजे कोण? दास म्हणजे हे चाफळच्या श्रीरामाचा दास, मी रामदास. समर्थ रामदासांचं नाव ऐकून वेळा होती बरं. ते बघितल्याबरोबर, ते नाव ऐकल्याबरोबर झटकन खाली वाकली आणि दोन्ही चरण तिनं घट्ट धरले आणि त्यांच्या चरणावर मस्तक टेकवलं. पूर्ण शरणागत होत. समर्थांनी तिला आशीर्वाद दिला. वाचन असंच ठेव आणि जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून ते तिथून निघून गेले. समर्थांनी दीक्षेचा प्रपंच त्या रामदासी संप्रदायासाठी महत्वाचा नियम घालून दिला होता. जितुके देव तितुके देठारे असं समर्थांचं वचन आहे. प्रत्येक घरामध्ये जा, दीक्षेच्या निमित्तानं जा, तिथली परिस्थिती न्याहाळा. तिथं काही अडचण असेल तर स्वतः पुढे होऊन त्यांची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करा. जिथे दडपशाही असेल, तिथे कोणाचा भाग असेल असं वाटलं तर तिथं त्यांच्यासाठी संरक्षक म्हणून उभे राहा. कारण सूर्य नमस्कार करून तुम्ही शरीर बलगंड केलेलं आहे. मनाचे श्लोक आणि दासबोध ऐकून वाचून श्रवण करून मनन करून तुमचं मनही निर्भय झालेलं आहे. त्यामुळे ह्या समाजासाठी तुम्हाला उभं राहायचं. एक ठिकाणी मौलवी आपले मोर पिसांचे पंखे घेऊन जात होते. त्याला प्रत्युत्तर म्हणजे भिक्षा आहे. जसे ते प्रत्येक घरात जातात तसे मी प्रत्येक घरात जाऊन मी हे बघीन आणि न्याहाळावी. चांगली माणसं वाटली तर ती आपल्या संप्रदायात नवी. एक विचारे समविचारे भरून टाकावे सर्व जन, हे समर्थांचं वचन होतं. अनेक लोक मिळवावे. बहुजन मैत्री देवे राम, अंतर पारखी देवे राम असं समर्थ सांगतात. त्याच्यासाठी हा भिक्षेचा प्रपंच. समर्थ निघून गेले. वेणा अतिशय आनंदित होती कारण तिच्या 25 शंकांचं निरसन झालं होतं. आज ती नव्यानं त्या ग्रंथाकडे बघणार होती. आज नव्या ज्ञानानं, नव्या दृष्टीनं ती बघणार होती. तर सद्गुरुनाथांनी तिला ती दृष्टी दिली होती. सासूबाई बाहेर आल्या. वेणा म्हणाली, सासूबाई अहो तुम्ही मागाशीच का बाहेर आला? तुम्ही म्हणाला होतात ना ज्योतिषाने तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला मारुती रायाचं दर्शन होणार आहे. अहो आत्ता आले होते. साक्षात मारुती राया, बुद्धिमत्ता परिश्रम, केवढी बुद्धिमत्ता. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलं या दिली. सासूबाई म्हणाल्या, हो अगं संत रामदासला, अगं खरंच केवढं मोठं कार्य आहे त्यांचं. पण बाई आपण जपून राहावं. का बरं? कारण एकुलती एक सून केली, एकुलत्या एक लेकासाठी सुख देवाला कहावे ना, दुर्दैवाचा आला झाला. बाल विधवा सून झाली, सासू घरी पुरी पोटी. वात्सल्याने जपे बाई, आसवाना हळहळली. बालविधवा असलेली दिसून त्यांनी जवळ घेतली. डोक्यावर हात फिरत म्हणाले, अगं वेणा खरं हे रामदासी बुवा खूप चांगले आहेत आणि म्हणून या आदिलशाहीमध्ये त्यांचा धाक आहे आणि म्हणून आपण हिंदू जास्त मानानं इथं राहू शकतो. पण जगत विपरीत आहे. लोक गोभाट करतील. आपण आपलं मास्करात बसून असावं. खूप चांगलं. मंडळी त्यावेळेची काय परिस्थिती होती? प्रबळ यवन झाले होते, बंधे महाराष्ट्रात
आलेला. हे बालविधवा सून झाली होती. जेव्हा कळत नव्हतं, काही कळत नव्हतं, त्यावेळी त्या काळामध्ये तिचं केशवपन करण्यात आलं. तिच्या बांगड्या काढून घेतल्या गेल्या. अहो एवढे लाल सरत केस. वेळा सासूबाईंना म्हणायची, सासूबाई अहो माझी आई आहे ना, मला न्हायला घालायची ना, तेव्हा त्या चौरंगावरनं माझे केस खाली लोळायचे. तुम्हाला कंटाळा येतो म्हणून तुम्ही माझं केशवपन केलं असता. मी दंगा करीन, बांगड्या कोणी वाढवीन म्हणून तुम्ही मला बांगड्या देत नाही का? कारण आजूबाजूला मंगळागौरीला खेळ खेळतायत, नागपंचमीचा खेळ खेळतायत. हो मला तिथे खेळायला जायचंय. हो माझ्या बरोबरच्या सगळ्या मुली मला खेळायला जायचंय. मी तिथं गेले ना तर ते म्हणतात अपशकुनी आहे, सावकाश आहेस, येऊ नको आमच्यामध्ये खेळायला, जा इथं तू. ह्या असला देश आहे ना म्हणून त्या मला खेळायला देत नाही. सासूबाई सांगा ना त्यांना मला खेळायला घ्या म्हणून. सासूबाई तिला जवळ घ्यायच्या आणि तिचं सांत्वन करायच्या. तर सारखं रडणं असं व्हायला लागल्यावर मात्र एकमेव सासूबाई चिडल्या आणि म्हणाल्या, अगं काय सारखं खेळायला जायचं, खेळायला जायचं नाही, तुझ्यापेक्षा मी काय करतेस आता तू? वडिलांनी अक्षर ओळख करून दिली आहे ना, मग घरात उद्या मोठ्या खेळ ना वास ना ते जराच. वेणाने मुठपैकी घेऊन बसली, वाचायला लागली आणि वेणा झाली शांत. वेणा झाली शांत, शांत सुशिकतेची मूर्ती. नशीब तिला दिसले गुरुचरण चरण राम. त्यांनी सांगितलेलं गोष्ट तिने कानामध्ये साठवून ठेवलं होतं आणि त्या दृष्टीनं ती आता मोठ्या साऱ्या वाचू लागली. माहेर होतं कोल्हापूरचं. माहेरी आली आणि तिथे कळलं की अंबाबाईच्या मंदिरामध्ये समर्थ रामदासांची कीर्तनं चालू आहेत. समर्थ अतिशय सुंदर गायचे बरं. एका डफगानामध्ये उत्तरेमध्ये जेव्हा होते तेव्हा राजे महाराजे मुघलांचा आशीर्वाद घेऊन वाढलेले होते. तर शौक होता आणि म्हणून त्या शौकामध्ये काही राजांनी डफगानाची स्पर्धा ठेवली होती. त्याच्यामध्ये समर्थ उतरले बरं. त्या स्पर्धकांच्या बरोबर समर्थ उतरले आणि त्यांनी त्यांचं बक्षीस काय होतं, तो जो तुमचा डफ असेल तो डफ भरून सुवर्ण मुद्रा मिळतील पहिला, त्याचा क्रमांक येईल त्याला. आणि समर्थाने ते पारितोषिक जिंकलं होतं मंडळी. बाकीचे जे सगळे शाहीर आणि सगळे गाणारे होते ते म्हणाले, दिसतोय का संन्यासी, धोबी वस्त्र पहनलेला आणि मग कशाला हा आला, द्रव्यापोटी बघत भरला आहे की काय. समर्थांनी सगळ्यांना जवळ गेले, म्हणाले सगळ्यांना मी ते मला हे मृत्यूचे समान आहे. हा हे तुम्ही घेऊन जा धन, पण याच्यावरच हात ठेवू शकत नाही की यापुढे कुठल्याही शहाचं मी लांछन करणार नाही, कुठली खोटी स्तुती करणार नाही. तर श्रीरामाचा अखंड स्तवन मी ह्या सगळ्या जनमानसात करीन, मी रामायण सांगेन याचं वचन घ्या आणि मग हव्या तेवढ्या मुद्रा उचला. समर्थाने सारं जे काय पारितोषिक मिळालं होतं त्या सुवर्ण मुद्रा देऊन टाकल्या. असे हे समर्थ अंबाबाईच्या मंदिरामध्ये उभं राहून कीर्तन करत होते. समर्थांना रागदारीची सुद्धा अतिशय जाण होती. रामाची करुणाष्टक म्हणे ते मार्ग्या रागामध्ये गायचे. संध्याकाळच्या वेळी नुसता ऐकून आणि विचार करूनच रामाला अर्थ देणं आणि ते मार्गा रागामध्ये ते अर्थ देणं ते हात मारतात लक्षण होतं. असे हे समर्थ सांगत होते, कीर्तन करत होते.
घेणं, आता बाकीचं दुसरा ऐतिक तिच्या ऋषीने नव्हतंच ना. पण समर्थांच्या कीर्तनाला ही बाल जाते, तिथे बसते, कीर्तन झाल्यावर त्यांच्याशी चर्चा करते. काय हे बाप 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 असं म्हणून कोल्हापूरकरांनी नुसता गदारोळ उठवला. आई वडील म्हणाले, अहो आमच्या मुलीकडे लक्ष आहे, आमच्या मुलीचं पाऊल कुठेही मागणं पडलेलं नाहीये. नाही, हे संन्यासी आहेत, सगळे प्रतिवाट, त्यांच्या मागेही मुलगी लागली. वाटते ते गरळ ओटायला लागले. आई वडिलांनी आणि वेणाने समर्थ रामदासांचा अनुग्रह घेतला होता. अहो आमचे सद्गुरू नाथ आहेत, तरी सुद्धा लवलव करत होत्या सगळ्यांच्या जिभा. त्या जिभेच्या निंदेला कुठेही शांतता नव्हती, विश्रांती नव्हती. एक प्रसंग वेणाच्या इतर कीर्तनकार सांगतात की तिला विष प्यायला, मीराबाईला जसं विष दिलं तसं वेणा स्वामीला विष दिलं, वेणाबाईला विष दिलं. आणि पण ते विषप्रयोग तिच्यावर झाला, पण वेणा त्याच्यातून सुटली. पण मला वाटतं माहितीये का, विष प्यायलो ना तर एकदाच काय ते शरीराचं काय व्हायचं ते होईल, गरळाचं त्या शरीरावर जे काय होतं ते होईल. शरीराच्या व्याधी असतात ना त्या सहन करता येतात, पण मनाला ज्या दागण्या बसतात ना त्या मनाच्या दागण्या कधीच सहन करता येत नाही. स्त्री चरित्र म्हणजे कोणी नव्हतं, काहीही म्हणावं. वेणस्वामींचा एक अभंग आहे, भजन आहे की हे माझे रागावू नका, हे साधे निंदक जे आहेत ना हे मांजराप्रमाणे माझी काळजी घेतात. म्हणजे मांजर आपल्या पिंडाला कसं जिभेनं चाटून स्वच्छ करतात, तसे हे मला आणि माझ्या हातनं जर काही पाप घडत असेल त्याला चाटून ते स्वच्छ करतात. इतका त्याची प्रकार नाही आहे. जननिंदेचे विष पसरुनी, जननिंदेचे विष पसरुनी, वेणा लागे समर्थ चरणी दृढपणी, चाफळ मंदिरात येई, चाफळ मंदिरात येई, होई नट श्रीराम चरणी. समर्थांच्या संप्रदायामध्ये समर्थांनी वेणाला स्थान दिले. समाज जर बळकट करायचा असेल ना तर समाजातला प्रत्येक घटक हा सशक्त असला पाहिजे, हे समर्थांचं मत होतं. मग अंधारात खिप्पत पडलेल्या या बालविधवांना त्यांनी आपल्या संप्रदायामध्ये स्थान दिले. बालविधवाची स्थिती त्यावेळी वाईट होती. सासरी असो माहेरी असो ज्या ठिकाणी असेल तिथं गुलामासारखं राबायचं, केश बघून करून विद्रूप होऊन घ्यायचं, चांगलं द्यायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, फक्त गुलामासारखं वागायचं. आणि जर कोणाची पापी नजर पडली तर देवीचा तळ गाठायचा. हे त्यांच्या पांढऱ्या कपाळावर लिहिलेलं होतं आणि समर्थांनी ठरवलेलं पुसायचं. आणि म्हणूनच यांना मानाचं सन्मानाचं चिन्ह देण्यासाठी समर्थांनी यांना रामदासी संप्रदायामध्ये प्रवेश
नकलून काढायला लागायच्या पोटल्या. वेणाबाईंनी स्वतः 200 पोटल्या लिहून काढलेल्या आहेत. या बरोबरीनं दुपारच्या वेळेला आजूबाजूच्या बायकांना जवळ करावं, मुलांना कळावं आणि संस्कार शिबिर आपण आता घेतो ना, तर त्यावेळी वेणास्वामींनी सुरू केलेलं. तर त्या सगळ्या मुलांना बोलवून त्यांना नामरक्षा शिकवावे, त्यांना मनाचे श्लोक शिकवावे, आया बायांना दासबोधाचं शिक्षण द्यावं, स्त्रियांचे प्रश्न समजावून घ्यावे, त्याच्यावर उतारा त्यांना द्यावा. आणि असं हे प्रशिक्षणाचं केंद्र सुद्धा वेणाबाईंनी तिथे चालवलं होतं. या सगळ्या जणी ते करत होते. काही जणात भोजन भाऊ पण असायचे तर का, म्हणजे डिप्लोमॅटिक कसं असावं ना ते वेणाबाईंकडून शिकण्यासारखं. अनेक भोजन भाऊ यायचे, त्यांना वाटायचं बाबा शिक्षा मागायची, चांगलं जेवायचं आणि झोपायचं. मग झोपताना आता एकदम मध्ये असे चाललेले शिष्य गल्लठ आणि दासबोध उघडून बसले. बसल्या बसल्या पाठीला रोड लागली. जरा आडवं होऊया का? समर्थ म्हणतात नुसता पूजेचा ग्रंथ नव्हे, तो अभ्यासाचा परीक्षणाचा ग्रंथ आहे. म्हणून त्यांनी आडवे झाले आणि आपल्या ढेरीवर त्यांनी तो दासबोध घेऊन वाचायला सुरुवात केली. आता ते करतात करतात झोपण पण येते, पण तरी सुद्धा तो असा ग्रंथ दुपारी झोपायची परवानगी नसायची. त्यामुळे त्या ग्रंथाआड ते नृत्य काढत होते. तिकडून त्या वेणाबाई जात होत्या, त्या थांबल्या आणि त्यांनी खाली वाकून नमस्कार केला. तर वेणाबाई आपल्याला नमस्कार करतायत म्हणल्यावर तो शिक्षक खडबडून उठला आणि नमस्कार करून म्हणाला, आई काय म्हणतात, मला कशाला नमस्कार करताय? तुम्हाला नाही, तुमच्या दोघांवरती दासबोध आहे, समर्थांचं ते रूप आहे. त्या समर्थ रूपाला, देवाच्या रूपाला मी नमस्कार केला. आणि इथे जर कळशीपणा करायचं असेल तर घरची वाट पकडायची. इथे असलेल्या लोकांसाठी समर्थांच्या पायी जागाने ते पडखडपणे वेणाने बघता बघता रामनवमीचा उत्सव जवळ आला. रामनवमीचा उत्सव आला. खरं तर शिवाजी महाराज किंवा आदिलशाहीचे अनेक मराठी सरदार होते जे समर्थांना मानत होते, ते धनद्रव्य द्यायला तयार होते. पण समर्थ म्हणाले नाही, माझा हा राम आहे, माझ्या रामाचा जन्मोत्सव आहे आणि म्हणून माझ्या हातनं मूलभर का होईना माझ्या रामाला अर्पण केलं पाहिजे. हे सगळ्या मनात जनांच्या यावं म्हणून भिक्षेचा प्रपंच त्यांनी सुरू केला. फाल्गुनातच किंवा आता सुद्धा आपल्याकडे समर्थांच्या पादुका म्हणता येतात, अव्यावरती चालू आहे. आजच माझ्या नातीला मी हे सांगत होते, दुसरीच आहे आणि ती हे वेणास्वामींचं कीर्तन करणार आहे. तर अतिशय गाती आहे, छान आणि सगळं पैकी आहे. तर ती म्हणाली म्हणजे ते परत आता आले, म्हणजे समर्थ नाही आले, पण त्यांचे स्टुडंट्स असतात ना, तसे स्टुडंट्स आलेले होते. आणि मग मी दिलं. मग तू त्यांना कसं दिलं? मग ते घरी आले होते का? इतके तिला प्रश्न होते. तर वेणाबाईंचं हे सगळं वाचत होती, ऐकत होती. प्रश्न विचारतात केशवत्व म्हणजे काय, वैधव्य म्हणजे काय. तिला सांगितलं, बाळा तुझ्या एवढीच की बघ तिथं तेवढा मरून निघून गेला की काय तिचा नवरा. शाळेच्या तिला ते खूप सहज वाटतंय. खाजगीमध्ये मरतात आणि लगेच उठतात ना, मरण इतकं सोपं आहे. मग तिला मी सांगितलं आणि मग जेव्हा मी त्या हालांचं वर्णन केल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी लागलं. तिला जाणवलं त्या वेळाने स्वतः लहानपणी काय अनुभवलं असेल. आपले केस जर काढून टाकले काय, आपल्याला नटायला थटायला शहराला गळाला अजून काय आहे ते दिलं नाही तर मग त्यावेळी काय झालं असेल. तिथे कोणी खेळायला नाही, नुसतं काम करायला घेतलं तर काय होईल. तिला ते परत आया प्रवेश म्हणतो ना, दुसऱ्या पिंपू अनदर पर्सन चूज, हे कीर्तनाच्या अभिनयातला भाग आहे. पण तो तिला समजलं. तर दूरदेशी जायचं आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून समर्थ माझ्या रामासाठी मी काहीतरी देऊ इच्छितो असं म्हणून प्रत्येक जण जे काही देईल ते घ्यायचं आणि चांगलं टाकायचं. समर्थाने वेणाबाईला बोलवलं आणि म्हणाले, वेणाबाई तुझ्यावर एक कामगिरी सोपवलं बरं का. श्रीरामांचा जन्मोत्सव पूजा
वेळाला बोलवून त्यांना तिला सांगितलं की तुझी उत्सवाची जबाबदारी ही तुझ्यावर आहे. वेळाने वचन घेतलं, त्यांना वचन दिलं की हे अतिशय अतिशय चांगल्या तऱ्हेनं काढे सर्वांना निघून गेले. तसे भिक्षेकरी सुद्धा गावोगावी निघून गेले. आता बाई म्हणाल्या, गौरवावेळी पंचक्रोशीतली माणसं जेवण खायला येतात. तर 9 दिवस उत्सव चालतो. ह्या 9 दिवसात सकाळ दुपार संध्याकाळ भोजनाची व्यवस्था आपल्यालाच करायची असते. त्याच्यासाठी तयारीही आपली पाहिजे. पापड, सांडगे, लोणची, कुरडया जे काय असेल, चटण्या, मसाले सगळं आधी कुठून घे. टप्प्याटप्प्यावरनं आम्ही तुला भिक्षा पाठवू. ती भिक्षा काढून घ्यायची, पिठं दळून घ्यायची आणि मग सगळ्याची तयारी जयजय ठेव करत. अगं गावातल्या बायकांना बोलवलं तर येतात ना तर तिला एकटी करत बसू नकोस वर. कारण रामाची पूजा आहे, गोसेवा आहे, आलेले शिष्य भक्त आहेत, त्यांची उत्सवार आहे. आणि तुझा सुद्धा नियमच आहे की नाही श्रीरामासमोर उभं राहायचं आणि संपूर्ण 3 प्रहर वेळा जप करायची श्रीरामाचा उद्यान. हे सुद्धा तू व्रत घालून घेतलेलं आहेस. तर त्यामुळे तू लक्षात ठेव आणि आजूबाजूच्या बायकांना बोलून सगळेजण निघून गेले. टप्प्याटप्प्यावर भिक्षा येत होती. वेळा पहाटेपासून काय रात्रभर जेवण झोपायची आणि पहाटे उठून पाणी भरण्यापासून सगळं तू करत होती. कारण सगळेच भिक्षेकरी, सगळेच रामदासी वेगवेगळ्या ठिकाणी पाहुणे होते. हो, गावातल्या बायका येऊन तरी किती करणार. कारण प्रत्येकाला स्वतःचा संसार तर आहेच ना. मसाले झाले, कुरडया झाल्या, पापड झाले, अजून लोणची झाली. असं सगळं करत असताना गोसेवा, श्रीरामाची पूजा, स्वतःचा जप, स्वतःचं अध्ययन, स्वतःचं वाचन हे करता करता आणि ताण पहिली कामगिरी केलेली सगळं मी आपल्याला नाही तर मी गेलो का बावळ्यासारखं केलंच हे नाही. हे नीट झालं पाहिजे. हे तिच्या मनात आल्यामुळे तो मनावरचा काळ, शारीरिक काळ आणि यामुळे वेळा आजारी पडली, तिला ज्वर झाली, तापाला खणखणली. तिचे झोप जायला लागले. तिला उभं सुद्धा राहता येईना. तरी सुद्धा तशीच ती कामं करत राहिली. तिच्या लक्षात येत होतं आपल्या शारीरिक शक्ती आता कमी पडते. मनाची शक्ती खूप आहे पण आता ती नाही पूर्वी पडत नाही. आपल्याला शारीरिक शक्ती पण आहे. रामाच्या समोर उभं सुद्धा राहता येत नाही. म्हणून वेळाने खांबाला स्वतःला बांधून घेतलं आणि त्या रामाला भेटायला लागली. रामा हिरवायला लागली आणि श्रीरामा समर्थांनी सद्गुरूंनी पहिली कामगिरी टाकली आहे माझ्यावर. अरे अंधारात खितपत होते मी आणि तू सद्गुरू चरण टाकलेले ते सूर्य माझ्या आयुष्यामध्ये आला. त्या किरणाचा हात धरून ते चापडे मंदिरी आले आणि अपयशच. जेव्हा सद्गुरू चरण दिसले तेव्हा तुझी कृपा दिसली. तर उपेक्षा करू नकोस रामा.